Hello friends, in lecture we start the topic number 2, that is the living world. In that topic we also study about the five kingdom system. Today I repeat the some points of this five kingdom system. As this five kingdom system is proposed by the scientist name is the R.H. Whittaker. Okay, the scientist name is the R.H. Whittaker आहे. ज्यांनी ही फाईव्ह किंगडम सिस्टीम प्रपोज केलेली आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे दॅट इज द R.H. Whittaker. तर यांनी फाईव्ह किंगडम सिस्टीम जी आहे ती तयार केलेली होती आणि त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये 5 किंगडम त्यांनी दिलेले आहेत. दॅट इज द किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंजाय अँड किंगडम ॲनिमेलिया. हे आपण बघितलेलं आहे वर्गात लेक्चर ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपण त्यामध्ये स्टडी केलेला आहे. तो वन बाय वन आपण स्टडी करूया. तर पहिला किंगडम आहे मोनेरा. हा इथं आहे, हा पहिला किंगडम आहे. या पहिल्या किंगडममध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण सुद्धा स्टडी करतोय आपण बघतोय आपण. तर मोस्टली या किंगडम मोनेरामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युनिसेल्ड असतात अँड दे आर हॅव्हिंग द प्रोकॅरियोटिक सेल. त्यानंतर दुसरे किंगडम आहे दॅट इज द किंगडम प्रोटोझोआ. या किंगडममधले सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युनिसेल्युलर असतात अँड दे आर हॅव्हिंग द युकॅरियोटिक्स. ते कसे असतात? युकॅरियोटिक सेल असतात. ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरा किंगडम थर्ड किंगडम आहे दॅट इज द फंजाय. इन दॅट इट इज अ मल्टीसेल्युलर आहे आणि इट इज ऑल्सो द युकॅरियोटिक असणार आहे आणि मोस्टली हे हेट्रोट्रॉपिक असतात. त्यानंतर यांच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते सुद्धा त्यांच्यामध्ये होत असतं. त्यानंतर चौथा जो किंगडम आहे दॅट किंगडम इज नथिंग बट द प्लांटी. या प्लांटीमध्ये इट हॅज हॅव्हिंग द युकॅरियोटिक सेल, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्याचबरोबर सेल वॉल जी आहे इट इज द मेडअप ऑफ द सेल्युलोज. इट इज द मेन कॅरेक्टर ऑफ द प्लांट सेल. अँड देन नेक्स्ट इज द ॲनिमल सेल. दिस सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज known as the eukaryotic cell which is without cell wall. याच्यामध्ये सेल वॉल जी असते ती काय असते? अब्सेंट असते आणि न्यूट्रिशन जे आहे ते हेट्रोट्रॉपिक असतं. हे आपण ह्या फाईव्ह किंगडममध्ये आपण बघितलेलं आहे. आता आपण जे मेन बघणार आहोत ते म्हणजे आपण पहिला किंगडम बघणार आहोत दॅट इज द किंगडम मोनेरा. हा जो किंगडम आहे याचे जर आपण कॅरेक्टरिस्टिक्स आपण जर बघितले तर या ठिकाणी पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करूया. इट कंटेन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ द प्रोकॅरियोटिक सेल. त्यांच्यामध्ये हे ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर असतात आणि त्यांच्यामध्ये सेल जी असते ती कशी असते? प्रोकॅरियोटिक सेल असते. बरोबर. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर आहे मोनेरा इन्क्लूड द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये सगळे काय असणार आहेत तर जे युनिसेल्युलर आहेत आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत ते याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहेत? प्रेझेंट दिसणार आहे. नेक्स्ट कॅरेक्टर दॅट इज दीज आर द ओमनी प्रेझेंट. हे कसे असतात? ओमनी प्रेझेंट असतात. ओके, दे आर ओमनी प्रेझेंट ऑर्गॅनिझम. ओके, दे आर द ओमनी प्रेझेंट ऑर्गॅनिझम. व्हॉट इज मीन बाय द ओमनी प्रेझेंट? दॅट इज दे आर प्रेझेंट एनिवेअर. म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी, म्हणजे इवन एअरमध्ये असेल, सॉईलमध्ये असेल, वॉटरमध्ये असेल, कुठेही आपल्याला हे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसतात. देन नेक्स्ट दे आर फाउंड इन ऑल टाईप ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच ते कसं आत्ता सांगितलं की ते कुठल्याही ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे काही आता आपण जर ह्युमन बिईंग असेल तर ह्युमन बिईंग वॉटरमध्ये लिव्ह करू शकत नाही. बट दीज ऑर्गॅनिझम कॅन लिव्ह इन वॉटर ऑल्सो, द सॉईल ऑल्सो अँड ऑल्सो इन द एअर. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ ओमनी प्रेझेंट. त्यानंतर दे आर सम आर द ऑटोट्रॉप्स, सम आर द किमो ऑटोट्रॉप्स, सम आर द फोटो ऑटोट्रॉप्स. ओके, आणि त्याचबरोबर काही काय आहेत? हेट्रोट्रॉपिकसुद्धा आहेत. म्हणजे काही ऑटोट्रॉप्स आहेत आणि काही कसे आहेत? हेट्रोट्रॉप्स आहेत. ओके, तर दीज आर द सम फीचर्स ऑफ द किंगडम मोनेरा.
Then next feature of the kingdom Monera is these organisms do not have well defined nucleus. आपल्याला माहितीच आहे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड असा न्यूक्लियस नसतो. त्यानंतर DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. जसं इतर सेलमध्ये न्यूक्लियस असतो तसा यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. तर न्यूक्लियसची जागा कुणी घेतलेली आहे तर DNA. त्याच्यामध्ये काय असतो DNA असतो विच इज अ सिंगल आहे डबल स्ट्रँडेड. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कसं आहे क्रोमोझोम सर्क्युलर क्रोमोझोम आहे आणि विच इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. त्याला काय म्हटलं जातं इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड. देन नेक्स्ट कॅरेक्टर the smaller circular molecular of DNA extra chromosomal genetic material called as a plasmids are often present. ज्या पद्धतीनं DNA हा प्रेझेंट आहे इन फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड तसंच DNA सारखाच अजून एक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे अँड दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ प्लाझमिड. त्याला काय म्हटलं जातं प्लाझमिड असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज द सेल वॉल इज मेड अप ऑफ अ पेप्टिडोग्लायकॉन. सेल वॉल कशाची बनलेली आहे पेप्टिडोग्लायकॉनची बनलेली आहे. इट इज अ पॉलिमर शुगर अँड द अमायनो ॲसिड. ते पेप्टिडोग्लायकॉन कशाचं बनलेलं आहे पॉलिमर ऑफ शुगर्स अँड अमायनो ॲसिड्स यांच्यापासून बनलेलं आहे अँड दॅट सेल वॉल इज कॉल्ड ॲज अ पेप्टिडोग्लायकेन. त्याला काय म्हटलं जातं पेप्टिडोग्लायकेन असं म्हटलं जातं. त्यानंतर यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन होतं किंगडम मोनेरामध्ये. इट इज बाय असेक्शुअल और बाय बायनरी फिशन होतं. ओके सेक्शुअल रिप्रोडक्शन अब्सेंट आहे. असेक्शुअल मोस्टली कसं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि ते सुद्धा कसं होतं बाय बायनरी फिशन और बाय द बडिंग. ओके दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द किंगडम मोनेरा. नाउ वी स्टडी द टाइप्स ऑफ द बॅक्टेरिया और द किंगडम मोनेरा. देर आर द टू टाइप्स दॅट इज द फर्स्ट इज द आर्केबॅक्टेरिया अँड सेकंड इज द यूबॅक्टेरिया. ओके असे दोन प्रकार त्याच्यामध्ये आहेत. मग द आर्केबॅक्टेरियाज आर मोस्टली फाउंड इन द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट हेन्स टर्म ॲज द एक्स्ट्रीमोफिल्स. आपण बघितलेलं आहे की आर्केबॅक्टेरिया जे आहेत ते कुठल्याही ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला दिसतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं एक्स्ट्रीमोफिल असं म्हटलं जातं. यूबॅक्टेरिया दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. यांना काय म्हटलं जातं ट्रू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. कारण का यांच्यामध्ये सगळ्या सेल ऑर्गॅनिझम ज्या आहेत त्या प्रेझेंट असणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहेत मग न्यूक्लिओइड असेल किंवा प्लाझमिड्स असतील रायबोझोम असतील हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते त्याच्यामध्ये काय दिसणार आहेत आपल्याला प्रेझेंट दिसणार आहे. त्यानंतर आर्केबॅक्टेरिया दे आर फाउंड इन द व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रॅटर्स टू अ सॉल्टी लेक्स. ओके ऑल्सो इन अ स्प्रिंग्स. ओके हॉट स्प्रिंग्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते दिसतात. व्होल्कॅनोज जर बघितलं आपण तिथं तर एकदम हॉट किंवा टेम्परेचर अतिशय हाय असतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला हे बॅक्टेरिया मिळतात. आणि सॉल्टी लेक्स म्हणजेच काय तर खारट पाणी जे आहे किंवा हॉट स्प्रिंग्स गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसणार आहेत या बॅक्टेरिया आपल्याला दिसणार आहेत. ओके तर ज्या बॅक्टेरिया हाय सॅलिनिटीमध्ये दिसतात ओके किंवा राहतात त्यांना काय म्हटलं जातं दे आर कॉल्ड ॲज अ हॅलोफिल्स. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ज्या बॅक्टेरिया हाय सॅलिनिटीजमध्ये दिसतात त्यांना काय म्हटलं जातं हॅलोफिल्स असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ज्या आर्केबॅक्टेरिया विथस्टँड द हाय टेम्परेचर दे आर कॉल्ड ॲज अ थर्मोफिल्स. त्यांना काय म्हटलं जातं थर्मोफिल्स असं म्हटलं जातं. ओके त्यानंतर या ज्या बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरिया काय तयार करतात मिथेन तयार करतात आणि त्या बॅक्टेरियाजना काय म्हटलं जातं मिथेनोजेनिक बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. याचे काही आर्केबॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहेत दॅट इज द कोकस. त्यानंतर कोकोबॅसिलस विब्रो बॅसिलस स्पिरिलम आणि स्पायरोचिट. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ द आर्केबॅक्टेरिया. देन वी स्टडी द नेक्स्ट टाईप दॅट इज द यूबॅक्टेरिया. ओके दीज बॅक्टेरिया आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरियाना काय म्हटलं जातं ट्रू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. ओके दे आर कॉल्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. परीक्षेमध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्सला वगैरे प्रश्न येऊ शकतो विच बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. ठीक आहे तर
यू बॅक्टेरिया जे आहेत त्यांना काय म्हटलं जातं, दे आर कॉल्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. त्यानंतर यांच्यामध्ये सेल वॉल असते. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. सेल वॉल जी आहे ती कशाची बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकनचे आहेत. त्यानंतर त्यातले काही ऑटोट्रॉप्स आहेत, काही हेट्रोट्रॉप्स आहेत. यामध्ये यू बॅक्टेरिया ज्या आहेत त्या कशा आहेत, ऑटोट्रॉपिक्स आहेत आणि हेट्रोट्रॉपिक्ससुद्धा आहेत. त्यानंतर जे ऑटोट्रॉप्स आहेत ते कसे असतात, एकतर फोटोसिंथेटिक असतात किंवा किमोसिंथेटिक असतात. फोटोसिंथेटिक म्हणजे काय, तर लाईटचा यूज करून ज्यावेळेस फूड तयार केलं जातं तेव्हा त्याला फोटोसिंथेटिक असं म्हटलं जातं. आणि जेव्हा केमिकलचा वापर करून फूड तयार केलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, किमोसिंथेटिक असं म्हटलं जातं. मग फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स कोणते आहेत बघा. फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जे आहेत त्याचे एक्झाम्पल्स बघा. या ठिकाणी फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाची एक्झाम्पल्स दिलेला आहे. दॅट इज द क्लोरोबियम. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. इट कॅरी आउट द फोटोसिंथेसिस. त्यानंतर क्रोमॅटियम. क्रोमॅटियम जो आहे हा बॅक्टेरिया जो आहे तो कसा आहे, इट इज ऑल्सो द photosynthetic bacteria. It also use the light and produce its own food, therefore it is called as a photosynthetic bacteria. Then next is the chemosynthetic bacteria which use the chemical for production of food, and that bacteria is called as a sulfur bacteria. या ठिकाणी आहे बघा सल्फर बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं, सल्फर बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ यू बॅक्टेरिया, दॅट इज these are mostly multicellular. कसे आहेत ते, मल्टीसेल्युलर आहेत, फिलॅमेंटस आहे. आणि मोस्टली कुठं राहतात हे, दे आर लिव्ह इन अ फ्रेश वॉटर. कुठं राहतात, फ्रेश वॉटर मिळतात. ओके, त्यानंतर फिलॅमेंट शोज द हेट्रोसिस विच हेल्प्स इन द नायट्रोजन फिक्सेशन. हेट्रोसिस्ट, काही याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, हेट्रोसिस्ट नावाचं एक सेल ऑर्गॅनली आपल्याला मिळणार आहे. आणि ही जी सेल ऑर्गॅनली आहे त्या सेल ऑर्गॅनलीच्या मार्फत ते काय करू शकतात, नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात. ओके, त्यांच्यामध्ये फिलॅमेंट्स म्हणजे काय, तर धाग्यासारखी जी बॉडी आहे. फॉर एक्झाम्पल समजा अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये अशा फिलॅमेंट्स असणार आहेत, अशा गोल फिलॅमेंट्स असणार आहेत. आणि या फिलॅमेंट्समध्ये काय असणार आहे, हेट्रोसिस्ट नावाचं स्ट्रक्चर असणार आहे. अँड दीज हेट्रोसिस्ट हेल्प इन द नायट्रोजन फिक्सेशन. The next is the character of this U bacteria, that is mostly the heterotrophic bacteria, and these bacteria carry out the function that is the decomposition. Okay, त्या बॅक्टेरिया ज्या आहेत ज्या डिकॉम्पोजिशन करतात दे आर मोस्टली कॉल्ड ॲज अ हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. जसे ऑटोट्रॉपिक्स आहेत, ऑटोट्रॉपिकमध्ये फोटोसिंथेटिक आणि किमोसिंथेटिक आहेत, तसंच या ठिकाणी आपल्याला ज्या बॅक्टेरिया आहेत ज्या हेट्रोट्रॉपिक आहेत, दीज बॅक्टेरिया आर कॉल्ड ॲज अ डिकम्पोजर. ओके, मग ह्या डिकम्पोजर काय करतात, तर डिकम्पोजर जे आहे ते काय करतात, जो लार्ज मोलिक्यूल आहे दॅट लार्ज मोलिक्यूल ब्रेक इन अ सिम्पल मोलिक्यूल. ओके, जो लार्ज आहे, मोठा आहे मोलिक्यूल, त्याचं छोट्या छोट्या मोलिक्युल्समध्ये कन्वर्जन करण्याचं काम जे आहे ते डिकम्पोजर बॅक्टेरिया जे आहे ते कॅरी आउट करतात. And therefore the decomposition is carried out this bacteria. Then next, these example of this bacteria is lactobacilli. Then next is the azotobacter. Okay, the next is the azotobacter. त्यानंतर यांचं जे काम आहे दॅट इज द कंपोस्टिंग, डिग्रेडिंग ऑइल, हे जे काम आहे या बॅक्टेरियामार्फत जे आहे ते केलं जातं. So this is about the Archaebacteria and the Eubacteria. In next lecture we study about the next point in this topic. Okay, या टॉपिकमध्ये ज्या काही नोट्स आत्ता इथं दिलेल्या आहेत याच्यावर तुम्हाला दिसत आहेत त्या वहीमध्ये काय करा, नोट डाऊन करा. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला लिहिल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल की आपल्याला त्याची कशा पद्धतीनं त्याच्यामधला डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, आर्केबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा जो पॉईंट आहे तो आपण स्टडी करूया. थँक्यू.